हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी हाके, प्रोफेशनल मेकअप अँड हेअरस्टायलिस्ट. मी आज तुमच्यासाठी 2 प्रकारच्या हेअरस्टाईल्स घेऊन आले आहे. तर ह्या ज्या हेअरस्टाईल आहेत त्या क्विक आणि खूप इझी आहेत. तर ह्या हेअरस्टाईल कुणावरती करायच्या हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर फर्स्ट जी होती ती 5 स्ट्रँड ब्रेड हेअरस्टाईल होती आणि सेकंड जी आहे ही लेस ब्रेड आहे. तर चला स्टार्ट करूया. पूर्ण केस ओपन आहेत इथे आता सध्या आणि पूर्ण केसांमध्ये 5 इक्वल सेक्शन्स तुम्हाला करायचे आहेत. तर तुम्ही बघू शकत असाल लेफ्टचे जे 3 सेक्शन आहेत त्याची मी नॉर्मल वेणी घातलेली आहे आणि त्यातला जो एक सेक्शन आहे तो नेक्स्ट 2 सेक्शन्समध्ये ॲड केला आहे. म्हणजे परत तिथे 3 सेक्शन होतात राईट साईडला आणि तिथे तुम्हाला परत नॉर्मल वेणी घालायची आहे. परत लेफ्टला एक सेक्शन येईल, तो लेफ्टच्या सगळ्या सेक्शनमध्ये ॲड करायचा आहे आणि तिथे 3 स्ट्रँड नॉर्मल वेणी घालायची आहे. परत इथे मी 3 स्ट्रँड वेणी घातली बघू शकत असाल आणि जो सेक्शन राईट साईडला येतो तो राईट साईडमध्ये ॲड करायचा आहे. म्हणजे राईट साईडला नॉर्मल वेणी घालायची आहे आणि राईट साईडचा सेक्शन लेफ्ट साईडमध्ये ॲड करून परत लेफ्ट साईडला नॉर्मल वेणी घालायची आहे. अशीच तुम्हाला पूर्ण प्रोसिजर करायची आहे शेवटपर्यंत. तर ही जी हेअरस्टाईल आहे ती खूप इझी आहे आणि ही हेअरस्टाईल तुम्ही साऊथ इंडियन क्लायंट्सवर किंवा साऊथ इंडियन ब्राईड्सवर करू शकता. खाली 3 स्ट्रँड सिम्पल वेणी घालण्यापेक्षा ही तुम्ही 5 स्ट्रँडवाली वेणी ट्राय केली तर ही जी वेणी आहे ती व्हॉल्यूम जरी क्लायंटचा कमी असला तरी खूप जाड दिसते आणि दिसायला पण खूप छान दिसते. पण प्रॉब्लेम एवढाच आहे की ही जी वेणी आहे ही वेणी करण्यासाठी तुम्हाला 2 जण लागतील, कारण 5-5 सेक्शन्स एक जणाला हँडल होत नाहीत. जर दोघी मिळून तुम्ही ही हेअरस्टाईल केली तर खूप सिम्पल आणि इझी पद्धतीने क्विकली 5 मिनटात होणारी अशी ही ब्रेड हेअरस्टाईल आहे. तर आय होप तुम्हाला ही हेअरस्टाईल आवडली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ यूजफुल वाटला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. तर तुम्ही बघू शकत असाल आपली जी हेअरस्टाईल आहे ती कंप्लीट झालेली आहे आणि रबर बँड लावून मी ही हेअरस्टाईल आता कंप्लीट केलेली आहे. यामध्ये तुम्ही खूप छान अशा ॲक्सेसरीज लावू शकता. पूर्ण वेणीमध्ये तुम्ही डॉट्स डायमंड्स लावू शकता किंवा गजऱ्याने रॅप करू शकता किंवा असा एखादा ब्रोच लावू शकता. तुम्ही काहीही क्रिएटिव्हिटी इथे करू शकता. तर खूप सुंदर आणि छान दिसणारी अशी ही खूप इझी हेअरस्टाईल आहे आणि तुम्ही बघू शकत असाल मी आता ॲक्सेसराईज ह्याला केलेलं आहे आणि आपली वेणी जी आहे ही अशी दिसत आहे. तर तुम्हीही तुमच्याकडे जर डमी असेल तर नक्की ही हेअरस्टाईल ट्राय करून बघा. त्याच्यानंतर आपण जी हेअरस्टाईल बघणार आहोत ती अशा प्रकारची दिसते. ह्याचं नाव आहे लेस ब्रेड हेअरस्टाईल. खूप इझी आणि क्विक होणारी ही हेअरस्टाईल आहे. तर अशा पद्धतीने मी एक लेस घेतलेली आहे. लेसचा सेंटर पार्ट मी घेतलेला आहे आणि खाली मी गाठ मारून घेतलेली आहे. तर पूर्ण हेअरचे तुम्हाला 2 इक्वल पार्ट करायचे आहेत, लेफ्ट साईड आणि राईट साईड. तर लेफ्ट साईडच्या पार्टला तुम्हाला अशा पद्धतीने लेस गुंडाळून घ्यायची आहे. जी लेस आहे ती व्यवस्थित पद्धतीने गुंडाळायची आहे जेणेकरून ती दिसायला चांगली वाटेल. जेवढे पण वेडे तुमच्या हेअरस्टाईलमध्ये येत आहेत त्या प्रत्येक वेड्याला तुम्ही छोटीशी बॉबी पिनने खाली लॉक करू शकता. म्हणजे जी आपली लेस आहे ती हलणार नाही अजिबात, तिथल्या तिथे राहील. तर ही जी हेअरस्टाईल आहे ती आपण लेहंगावरती स्पेशली खूप छान दिसतात अशा प्रकारच्या हेअरस्टाईल. तर लेहंगावरती करू शकता किंवा हल्दी मेहंदी अशा लुक्सवरती करू शकता किंवा तुमच्या क्लायंटने जर असा हेवी जर लेहंगा घातला असेल तर कोणत्याही लेहंग्यावरती तुम्हाला ही हेअरस्टाईल खूप छान दिसेल. तर लेहंग्यामध्ये जसं वर्क असेल, समजा गोल्ड असेल, रोज गोल्ड असेल, सिल्वर असेल तर तशा लेसेस तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता. तर गोल्ड लेहंगावरती तर ही खूपच जास्त सुंदर दिसते हेअरस्टाईल. तर मी ही हेअरस्टाईल रिअल मॉडेलवरती क्रिएट केली होती. तुम्ही माझ्या इंस्टाग्रामच्या पेजवरती जाऊन बघू शकत असाल रिअलमध्ये ती कशी दिसते. खूप सुंदर दिसते. तर आता आपण साईडला लेफ्टमध्ये जे लेसने गुंडाळलेलं आहे त्याच्या साईड बाय साईड तुम्हाला हे असे लेसचे वेडे घ्यायचे आहेत जेणेकरून ते दिसायला तुमचा व्ही शेप दिसेल. म्हणजे व्ही असं एकाखाली एक दिसत जाईल तर ते खूप सुंदर असा पॅटर्न क्रिएट करेल. आणि खाली शेवटपर्यंत आलात की तुम्हाला
ती जी लेस आहे ती अशी दोन्ही सेक्शन एकत्र घेऊन त्या लेसला राऊंड असं फिरवायचं आहे. तुम्ही बघू शकत असाल मी कसं केलं इथे, तर तसंच तुम्ही करू शकता. खूप इझी आहे आणि खूप क्विकली होणारी ही हेअरस्टाईल आहे. ह्याला तुम्ही खूप व्यवस्थित पद्धतीने करून, नीट पद्धतीने करून, ॲक्सेसराईज जर व्यवस्थित केलं तर क्लायंटला ही हेअरस्टाईल खूप आवडण्यासारखी आहे. जर तुम्ही मेकअप आर्टिस्ट असाल, मॉडेल शूट करत असाल, लेहेंगावरती शूट्स करत असाल, तर ही हेअरस्टाईल एकदम क्विकली होते. आपल्याकडे जर टाईम नसेल तर अशा पद्धतीची हेअरस्टाईल क्विकली तुम्ही करू शकता. तर तुम्ही बघू शकत असाल इथे मी असं गुंडाळलेलं आहे. तर अजून तुम्ही ह्याला एक्स्ट्रा काय करू शकता, तर ह्याला तुम्ही असे जे परांदा येतात, पंजाबी लोकांमध्ये परांदा म्हणतात त्याला, तर ते परांदे तुम्ही खाली लावू शकता लटकन म्हणून. तर अजून सुंदर ह्या चोटीला लूक येतो. तर माझ्याकडे परांदा नव्हता, तर परांदा तुमच्याकडे असेल तर तुम्ही ह्याला ते खाली अटॅच करू शकता, तर त्याचा लूक खूप सुंदर येईल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा.